कोणा ना कोणाची नजर ही लागतच असते. असं का म्हणते ते सांगतेच तुम्हाला पुढे. त्याआधी तुमच्यासोबत एक एक्सपेरिमेंटवाली रेसिपी शेअर करावी म्हटलं. डीमार्टवरून येताना हे 2 पाकिटं फालुद्याची घेऊन आलेले. दोन्ही पण रोज फ्लेवरच होते. इतकं तर माझं डोकं चालतं. एक वेगळं घेतलं असतं तरी चाललं असतं. तुमच्यासोबत पण असं होतं का मला नक्की सांगा. आणि त्यानंतर हे फाडून वगैरे घेतलं आणि दूध छान असं गरम वगैरे केलं होतं मी आणि त्याच्यामध्ये ते ओतलं. त्यानंतर त्याला छान असा कलर वगैरे आलेला आणि इतका वास सुटला होता घरात छान असं गुलाबाचा, की ते आहे तसंच गरम गरम खाऊन घ्यावं वाटत होतं. पण त्याला थंड करूनच खायचं होतं. त्यामुळे त्याला छानपैकी असं उकळून वगैरे घेतलं आणि त्याला थोडा वेळ रेस्ट द्यावं म्हटलं. तेवढ्यात मी ह्याचं ना पाकीट फोडलेलं ते वाचून घेत होते. एक्सपेरिमेंट गाईज, एक्सपेरिमेंट. शेवटी नंतर मी आले आणि माझा थोडा चेहरा वगैरे बघून घेतला आणि इतके सुंदर मी आयब्रो वाढवलेले. त्याच्यावरती पण माझ्यासोबत स्कॅम झाला. सांगते पुढे झालं आहे काय. त्यानंतर छान असं ते थंड झालेलं म्हणून त्याला एका ग्लासमध्ये ओतून वगैरे घेतलं आणि डीमार्टमधून आणलेली आईस्क्रीम वगैरे त्याच्यावर टाकली आणि इतकं छान असं लुक तयार करून घेतलेला. आणि हे कप आहेत जे मी डीमार्टमधून रडून घेतल्यात आहे. कारण की प्रत्येकाकडं असली कप होते आणि माझ्याकडेच नव्हते म्हणून मी ते पण घेतले. आणि अशी काहीशी मी संध्याकाळी तयार झाले होते. आणि मला त्यात पण माझे आयब्रो आवडत नव्हते. मी एका पार्लरवालीकडे गेलेली, तिला माझे आयब्रो करायला लावले. तिने बाई माझे आयब्रो इतके घाण केलेत ना, मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवील. आणि माणसं मला म्हणतात मला 25 वर्षाचा अनुभव आहे, असं आहे आणि तसं आहे. काय आहे तुमचा अनुभव? म्हणूनच 2 दिवस झालं मी व्हिडिओ पोस्ट नाही करत आहे. कारण की मला लई चिडचिड झाली होती माझे ते आयब्रोज बघून. आणि तुमच्यासोबत लवकरच माझे शिवजयंतीचे पण व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते पण तुम्ही नक्की बघा. आणि आज असा काहीसा दिवस होता स्वामी